लाडकी बहीण योजना डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश आलेले आहेत। ज्या ताईंना 1,500 रुपये अजून आले नाहीत, ज्या ताईंना अजून 4,500 रुपयाचा हप्ता आला नाही, त्यांच्यासाठी एक वेळापत्रक या ठिकाणी आलेलं आहे। तातडीचे आदेश डायरेक्ट बँकांना पण पाठवलेले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ज्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नसेल, ज्या ताईंना 4,500 रुपये भेटले नसतील, ज्या ताईंना 1,500 रुपयाचा हप्ता तिसरा हप्ता भेटला नसेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कुणाला कधी पैसे भेटणार आहेत सगळं सांगणार आहे। आणि चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवायचंय, कारण की एकदम अपडेटेड, एकदम ओरिजिनल बातम्या तुमच्यासाठी मी दररोज घेऊन येत आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुरुवातीला आपण बघूया नेमका आदेश काय आलेला आहे, नंतर आपण बघणार आहोत वेळापत्रक काय आलेलं आहे, त्याच्यानंतर मी सांगणार आहे तुम्हाला याद्या कोणत्या पुढे ढकललेल्या आहेत आणि कोणत्या ताईला पैसे आले नाहीत ते पण तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। लक्षात घ्या, आज आहे बघा 26 तारीख आहे, आज 26 तारीख। काल 25 तारखेला, काल त्यांचं 25 तारखेपर्यंत याद्या पूर्ण करण्याचे आदेश आले होते। याद्या 25 तारखेपर्यंत, 25 सप्टेंबर पर्यंत त्यांना पूर्ण करायच्या होत्या। 25 तारीख संपलेली आहे। ज्या ताईंनी या ठिकाणी व्यवस्थित अर्ज भरले होते, ज्या ताईंनी दुरुस्ती करून अर्ज परत भरले होते, त्या जिल्ह्यांच्या याद्या काल पुढे गेलेल्या आहेत। बँकाला त्या याद्या पोहोचलेल्या आहेत, काल रात्रीच त्या बँकेला पोहोचल्या आहेत। काही काही छोटे छोटे जिल्हे असतील त्यांना पैसे आले असतील, 1,500 रुपये असतील, किंवा ज्या ताईंना पैसे काल भेटले नसतील त्यांना 4,500 रुपये आज सकाळी आले असतील। पण जे मोठे जिल्हे आहेत त्यांना आज वर्किंग सुरू असणारे बँकेकडे याद्या पोहोचलेल्या आहेत। संध्याकाळी 6 वाजल्यापासून परत एकदा पैसे यायला सुरुवात होईल। तर ही पहिली गोष्ट होती, काल 25 तारखेच्या याद्या पुढे ढकललेल्या आहेत, पहिली गोष्ट। अजून एक छोटा प्रश्न विचारायचा आहे बघा, लाडक्या ताईंनो, आज सकाळी 9 ला कुणाला पैसे भेटले आहेत का? छोटे छोटे जे जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यांच्या याद्या छोट्या छोट्या आहेत त्यांना पुढे ढकललेलं आहे, तर त्या कोणत्या ताईंना आज सकाळी पैसे भेटलेत का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। शक्यतो तुम्हाला 1,500 भेटले नसणार आहेत, मला माहिती आहे, कारण की याद्या आत्ताशी पुढे ढकलल्यात, बँकेवर आज वर्किंग सुरू होणार आहे। जर तुम्हाला कुणाला भेटले असतील 1,500 रुपये तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे कृपया करून। मोठ्या जिल्ह्यांना असतील, पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, सोलापूर असेल, नागपूर असेल, या जिल्ह्यांना अजून पण 1,500 रुपये भेटलेले नसणार आहेत, कारण की त्यांच्या याद्या आज पुढे ढकलण्याचं या ठिकाणी नियोजन आहे। कारण की रात्रीपर्यंत मुदत होती, 25 सप्टेंबर पर्यंत मुदत होती याद्या पूर्ण बनवण्याची। आज बँकेला त्या याद्या पोहोचल्या असणार आहेत डीबीटी होण्यासाठी। त्याच्यामुळे लक्षात घ्या, ज्या ताईंना आज पैसे भेटले असतील त्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। पण कमेंट बॉक्स मध्ये सांगताना त्यांनी नाव सांगा, तुम्हाला किती रुपये भेटले ते सांगायचंय, आणि तिसरी गोष्ट महत्वाची, जिल्हा तुम्हाला सांगायचा आहे, जिल्हा सांगा। ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, कारण की तुमच्या माहितीमुळे इतर ताईंना फायदा होणार आहे। कृपया करून ज्या ताईंना पैसे भेटले असतील त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, आणि ज्या ताईंना 1 रुपया पण अजून भेटला नाही, 1 दमडी पण भेटली नाही, त्यांच्यासाठी सांगतो, त्यांनी त्यांचं नाव अप्रूव्ड कधी आलं होतं, सबमिट कधी केला होता फॉर्म, डीबीटी कंप्लीट कधी केलं होतं, आणि नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरला होता का, हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। ज्या ज्या ताईंना 4,500 रुपये अजून आले नाहीत त्यांच्यासाठी मी ही गोष्ट सांगत आहे। चला, या ठिकाणी आपण पहिली गोष्ट बघितली ते म्हणजे ऑर्डर वरून तातडीचे आदेश काय आलेले, 4,500 रुपये आणि 1,500 रुपये असे जवळजवळ 6,500चा हा टप्पा असणार आहे, म्हणजे तिसरा टप्पा। काही काही त्यांना 4,500 रुपये भेटणार आहेत, ज्यांना 1 रुपया पण भेटणार नाही, आणि ज्यांना दुसरा आणि तिसरा टप्पा पहिला आणि दुसरा टप्पा भेटला होता त्या ताईंना 1,500 रुपये भेटणार आहेत। अशा स्वरूपाचं तातडीचे आदेश या ठिकाणी आलेले आहेत। ही पहिली बातमी झाली। आता दुसरी बातमी या ठिकाणी आहे निधी वितरणाचा वेळापत्रक। या ठिकाणी वेळापत्रक देखील जाहीर झालेला आहे। न्यूजपेपरची ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। तर लक्षात घ्या, 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर, बघा लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला मी माग पण ओरडू सांगत होतो, बऱ्याच ताईंना विश्वास पटला नव्हता, बऱ्याच दादांना विश्वास पटला नव्हता। न्यूज
पेपर मध्ये पण देखील आलेलं आहे. 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर लक्षात घ्या. 29 तारीख असं समजू नका 29 तारखेला सगळ्याला पैसे येतील, नंतर पैसे येणार नाहीत. 30 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला मी मागे पण ओढू सांगत होतो. जर खोटं वाटत असेल जाऊन मागचे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं 30 सप्टेंबर म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पैसे येणार आहेत. ज्यांची स्क्रुटिनी पूर्ण होईल, ज्या ताई पात्र असणार आहेत त्यांना 30 सप्टेंबर पर्यंत पैसे येणार म्हणजे येणार. लक्षात घ्या. ज्या पात्र आहेत त्यांनाच मी म्हणतोय, ज्या अपात्र आहेत त्यांना पैसे येणार नाहीत. अपात्र म्हणजे कोणत्या? स्क्रुटिनी नियमानुसार न बसणाऱ्या ताई, त्यांना अपात्र या ठिकाणी घोषित केलेलं आहे. पात्र ताईंना 30 तारखेपर्यंत पैसे भेटणार आहेत. लक्षात घ्या. वेळापत्रक 25 तारखेपासून 30 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पैसे भेटणार आहेत. लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असेल की सर शनिवार रविवारी सुट्टी आहे मग पैसे येतील का? 100% पैसे त्या दिवसाला पण येतील. कारण की याद्या काल रात्री ढकलल्यात पुढे. बँकेला याद्या आज आलेल्या आहेत. बँकेने प्रोसेस चालू केली. आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवार आहे. या 2 दिवसामध्ये प्रोसेस जर कंप्लीट झाल्या तर ते स्केड्यूल लावू शकतात. स्केड्यूल लावणं म्हणजे काय? ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंटला पैसे लावण्याचं स्केड्यूल. जसं बघा आपला ईएमआयचा हप्ता ऑटोमॅटिक कटत असतो बघा, त्या स्वरूपात यांनी या ठिकाणी पैसे कोणत्या अकाउंटला कधी टाकायचे बँका पण अशा स्केड्यूल लावू शकतात. त्याच्यामुळे शनिवार रविवारी पण तुम्हाला पैसे येण्याचे चान्सेस आहेत. काळजी करू नका. आणि ज्या ताई या ठिकाणी रडत असतील की सर आम्ही गरीब आहोत, सर आम्हाला खरंच पैशाची गरज आहे तरी आम्हाला पैसे का येत नाही, ताईंनो काळजी करू नका. जर तुमचा फॉर्म योग्य रीती भरलेला असेल आणि मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या की फॉर्म जाऊन स्टेटस चेक करा, आता रडून उपयोग नाही. तुम्हाला मी इतक्या दिवसापासून ओरडू सांगतोय. एवढ्या दिवसापासून लोक हसत होते, लोक म्हणत होते की बाबा सर दररोज येऊन काय बडबड करतात, सर दररोज येऊन कशाला मार्गदर्शन करतात, सर दररोज येऊन कशाला आम्हाला हे सांगतात, हे चेक करा ते चेक करा. आता गोष्टी पटल्या असतील. ज्या ताईंना काल पैसे आले त्यांनी खूप मला या ठिकाणी थँक्यू बोललेला आहे, धन्यवाद व्यक्त केलंय. कारण की मी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, स्टेटस चेक करा, फॉर्म कुणाचा रिजेक्ट झाला असेल तर परत भरा, त्या ताईंनी या ठिकाणी फॉर्म परत भरले आणि त्यांना काल पैसे पण आलेले आहेत. त्याच्यामुळे मी ज्या गोष्टी सांगत होतो कृपया करून ज्यांनी ताईंनी ऐकल्या होत्या त्यांना काल पैसे आलेत. तर आज परत एकदा सांगतोय, जर तुम्हाला पैसे आले नसतील तर परत एकदा जाऊन चेक करायचं आहे. काय चेक करायचं आहे? तुम्ही फॉर्म जर नारी शक्ती ॲपवर भरला असेल, पोर्टलवर भरला असेल, पोर्टल म्हणजे वेबसाईटवर भरला असेल, किंवा जर ऑफलाईन फॉर्म भरला असेल, तुमचा जो फॉर्म नंबर आहे, तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे, तो लवकरात लवकर जाऊन काय करायचंय, जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे जायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे की बाबा माझ्या फॉर्मचं स्टेटस काय आहे. नारी शक्ती ऍप बंद आहे म्हणून सांगतोय, नसतं तुम्ही स्वतः पण बघू शकत असतात. जे वेबसाईटवर ज्यांनी फॉर्म भरले होते त्या ताईंनी लवकरात लवकर जाऊन चेक करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि फॉर्म तुमचा भरला होता त्याचं स्टेटस काय लवकरात लवकर चेक करायचंय. ज्या ताईंना या ठिकाणी पेंडिंग असेल, रिव्ह्यू असेल किंवा प्रिव्हिजनली रिजेक्टेड असेल, त्या ताईंनी लवकरात लवकर ही काळजी घ्यायची आणि लवकरात लवकर फॉर्म सबमिट करायचा आहे. कारण की आज संध्याकाळी तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहेत. बऱ्याच ताईंना 1,500 रुपये पण भेटतील आणि बऱ्याच ताई ज्या राहिल्या आहेत त्यांना 4,500 रुपये पण भेटणार आहेत. लक्षात घ्या. बँकेला पुढे याद्या गेलेल्या आहेत डीबीटी करण्यासाठी. त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, तुम्हाला जर पैसे आले असतील कमेंट बॉक्समध्ये तुमचं सगळी माहिती द्या. जर पैसे आले नसतील तर त्या ताईंनी तर अगोदर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं नाव, फॉर्म कधी भरला होता, सबमिट कधी केलता, अप्रूव्ड कधी आलतं, डीबीटी कधी झालं आणि तुम्ही कोणत्या ऍप मधून फॉर्म भरला होता कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत. लवकर प्रत्येक ताई मी बघतोय, सगळ्यांच्या कमेंट्स बघत आहे, दिसत आहेत मला आलेल्या. काळजी करू नका, सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचत आहे. तर तुम्ही लवकरात लवकर कमेंट्स करायचे आहेत. जर मला वाटलं या ठिकाणी काही प्रॉब्लेम असेल तर मी कमेंट्सवर तुमच्या उत्तर पण देणार आहे. लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. लाईक करायचं व्हिडिओला. भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत. दररोज तुम्हाला छान छान अपडेट्स मी देत आहे आणि ज्या ताईंना पैसे भेटले त्यांना किती आनंद झालाय हे तुम्ही स्वतः सांगायचं आहे. तर लवकरात लवकर लाईक, दादासाठी एक लाईक करायचंय. लाईक केल्याशिवाय व्हिडिओ बंद करायचा नाही.
कृपया करून दादाची ही रिक्वेस्ट आहे, सगळ्यांना विनंती आहे, एक लाईक करायचं म्हणजे करायचं. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय, कारण नवीन काही अपडेट्स आलं तर तुम्हाला मी सांगणार आहे. नवीन काही चुका झाल्या तुमच्याकडून त्या मी दुरुस्ती करून घेणार आहे. नवीन काही गोष्टी झाल्या तर मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर कमेंट्स बॉक्स मध्ये सांगायचं. चला इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.